सगळ्यांना नमस्कार. नेहमीप्रमाणे आज देखील आपल्यासाठी इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने 3 वेगवेगळे पॅटर्न घेऊन आलेलो आहे. ते तिघही पॅटर्न अतिशय सोपे आहेत, अतिशय सरळ आहेत. आपण सहज त्यांचा उपयोग करू शकतो. सहज आपल्याला लक्षात येईल आणि सहज आपण अनेक वाक्य बनवू शकतो. पहिला पॅटर्न आहे विद्यार्थी मित्र हो. सुरुवातीला तुम्हाला STOP स्टॉप हा शब्द घ्यायचा आहे. स्टॉप या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे, थांबा किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण थांबवतो एखाद्या व्यक्तीला, तर स्टॉप म्हणजे थांबणे. आणि त्याच्यानंतर V+ING म्हणजे काय, क्रियापदाचं चौथं रूप घ्यायचं आहे. म्हणजे एखादं काम तुम्ही करत असाल, एखादी कृती तुम्ही करत असाल, ती कृती किंवा काम थांबवण्यासाठी अशा प्रकारच्या पॅटर्न वापरला जातो. तो पॅटर्न म्हणजे स्टॉप म्हणजे थांबवा किंवा थांबा आणि V+ING. आता V+ING म्हणजे काय, मी माझ्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. ज्या क्रियापदाला ING प्रत्यय असतो त्या सर्व इंग्रजीतील क्रियापदांना V4 म्हणजे क्रियापदाचे चौथं रूप म्हणतात. बघा, पहिलं वाक्य आहे स्टॉप टॉकिंग, बोलणे थांबवा. तुमच्या समोर जर कोणी बोलत असेल, गोंधळ करत असतील, तुम्ही त्यांना सांगू शकतात स्टॉप टॉकिंग, बोलणे थांबवा. स्टॉप शाउटिंग, ओरडणे थांबवा. स्टॉप रनिंग, धावणे थांबवा. कोणी धावत असेल तर त्यांना सांगा धावणे थांबवा. स्टॉप लाफिंग, हसणे थांबवा. स्टॉप क्राईंग, रडणे थांबवा. स्टॉप प्लेइंग, खेळणे थांबवा. स्टॉप इटिंग, खाणे थांबवा. स्टॉप स्मोकिंग, धूम्रपान करणे थांबवा. स्टॉप वेस्टिंग टाईम, वेळ वाया घालवणे थांबवा. स्टॉप मेकिंग नॉईज, गोंधळ करणे थांबवा. आता तुमच्या समोर स्टॉप V+ING या पॅटर्नची एकूण 10 वाक्य आहेत. या 10 वाक्यांची तुम्ही 100 वाक्य बनवू शकतात, 1000 वाक्य बनवू शकतात, 10,000 वाक्य बनवू शकतात, 10 लाख वाक्य बनवू शकतात. फक्त पॅटर्न बदलू नका. यू कॅन मेक सेव्हरल काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. अनेक वाक्य तुम्ही बनवू शकतात. फक्त एकदा पॅटर्न लक्षात यायला पाहिजे. दुसरा पॅटर्न आहे विद्यार्थी मित्र हो, स्टार्ट V1+ING. पहिल्या याच्यामध्ये स्टॉप म्हणजे एखादी गोष्ट थांबवा किंवा थांबा. आणि दुसऱ्या पॅटर्नमध्ये स्टार्ट V+ING म्हणजे काय, स्टार्ट म्हणजे एखादे काम सुरू करा, एखादी कृती सुरू करा आणि त्याच्या जोडीला मुख्य क्रियापदाला ING आहे. या पॅटर्नमध्ये देखील बघा, स्टार्ट रीडिंग, वाचायला सुरुवात करा. स्टार्ट रायटिंग, लिहायला सुरुवात करा. स्टार्ट लर्निंग, शिकायला सुरुवात करा. स्टार्ट स्पीकिंग, बोलायला सुरुवात करा. स्टार्ट स्टडीइंग, अभ्यास करायला सुरुवात करा. स्टार्ट वर्किंग, काम करायला सुरुवात करा. स्टार्ट एक्सरसाइजिंग, व्यायाम करायला सुरुवात करा. स्टार्ट सेव्हिंग मनी, पैसे साठवायला सुरुवात करा. स्टार्ट हेल्पिंग अदर्स, इतरांना मदत करायला सुरुवात करा. बघा, राईट. म्हणजे तुम्ही अनेक वाक्य बनवू शकतात. एकदा तुम्हाला पॅटर्न समजणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या पॅटर्नचा नेमका अर्थ काय आहे, ती कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली तर आपल्याला इंग्रजी वाक्य बनविण्यापासून आणि बोलण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. राईट. पॅटर्न तिसरा आहे विद्यार्थी मित्रो, कीप V+ING. आता कीप म्हणजे काय, एखादी गोष्ट करत राहा, म्हणजे त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवा. ती गोष्ट थांबवू नका, करत राहा. राईट. तर कीप V+ING म्हणजे सुरुवातीला कीप हा शब्द वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आहे. मग कीप V+ING याची देखील 10 वाक्य आहेत. बघा, कीप स्माइलिंग, हसत राहा. मी काय म्हटलं, एखादं काम, एखादी कृती करत राहा, म्हणजे हसण्याची कृती आहे. बघा, हसत राहा. कीप ट्राईंग, प्रयत्न करत राहा. कीप लर्निंग, शिकत राहा. कीप वर्किंग, काम करत राहा. कीप रीडिंग, वाचत राहा. कीप रायटिंग, लिहित राहा. कीप प्रॅक्टिसिंग, सराव करत राहा. कीप वॉकिंग, चालत राहा. कीप स्पीकिंग इंग्लिश, इंग्रजी बोलत राहा. तुम्ही असं म्हणू शकतात, कीप स्पीकिंग मराठी, कीप स्पीकिंग हिंदी,
कीप स्पीकिंग उर्दू, कीप स्पीकिंग मल्याळम, राईट? कीप बिलिव्हिंग विश्वास ठेवत राहा. तर अशी जवळ-जवळ एकूण 3 प्रकारची वाक्य आणि त्या तिघही प्रकारच्या वाक्यांचा वेगवेगळा पॅटर्न म्हणजे असे एकूण 3 पॅटर्न मी तुम्हाला शिकवले आहेत, एक्सप्लेन केले आहेत. पॅटर्न्स आर व्हेरी सिंपल दॅट यू कॅन इझिली अंडरस्टँड दीज पॅटर्न्स. म्हणजे तुमचे सहज लक्षात तुम्ही ठेवू शकतात असे ते पॅटर्न आहे. पहिला पॅटर्न आहे स्टॉप प्लस व्ही प्लस आय एन जी. दुसरा पॅटर्न आहे स्टार्ट प्लस व्ही प्लस आय एन जी. आणि तिसरा पॅटर्न आहे कीप प्लस व्ही प्लस आय एन जी. तर या पद्धतीने वाक्य बनवा, इंग्रजी बोला आणि मला आशीर्वाद द्या. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.